वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता आजी ह्या ताबडतोब म्हणत असतात की हे बघ, मला तुझ्याकडून खरोखर ही अपेक्षा नव्हती विजया. अगं, तुझ्यासारखी चांगली मुलगी जर हे असं करायला लागली तर कसं चालेल. त्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही जरा स्पष्ट बोललात तर बरं होईल. त्यावर आईसाहेब म्हणतात, विजया तुला काय वाटतं, माझे हे केस जे पांढरे झालेत ते उन्हाने नाही, माझे केस अनुभवानेच पांढरे झालेत. तुला काय माहिती की मला काहीच माहीत नाही असं. त्यावर विजया म्हणते, म्हणजे. त्यावर आईसाहेब म्हणतात, मला एवढं काहीच झालं नव्हतं, मला व्यवस्थित माहिती आहे. आणि डॉक्टर मला हार्ट अटॅक येऊ शकतो असंही म्हणू शकत नाही, हेही मला चांगलं माहिती आहे. मला एवढं काही झालं नसताना फक्त शौर्य आणि ऊर्जाला एकमेकांपासून लांब ठेवायचं यासाठी तू सगळं खोटं बोललीस, बरोबर ना. पण विजया, हे सगळं करून तुला काय मिळालं. अगं, उलट हे सगळं तू जे बालिश प्रयत्न केलेस त्या सगळ्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे. उलट त्या सर्व गोष्टी तू कशासाठी केल्यास हा प्रश्न मला पडला आहे. विजया हे बघ, मी तुला फक्त एवढंच सांगू इच्छिते की शौर्य आणि ऊर्जा या दोघांना वेगळं करण्यासाठी प्रयत्न करू नकोस. अगं, ते दोघंजणं एकमेकांसाठीच बनलेत, एकमेकांच्या शिवाय ती दोघंही जणं नाही राहू शकत. तुला कसं कळत नाही विजया, तू किती चुकती असते. विजया हे बघ, शौर्य आणि ऊर्जा या दोघांनाही लांब करण्याचा तू प्रयत्न करतेस पण तो फसतोय. इतक्यात शौर्याचा फोन येतो. आजी म्हणते, हा बघ, शौर्याचाच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य. त्यानंतर आजी आणि शौर्य बोलू लागतात. शौर्य म्हणत असतो, आजी 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 लव यू लव यू लव यू अ लॉट. काय मस्त रिसॉर्ट बुक केलं आहेस तू. त्यावर आजी म्हणते, तुम्हाला आवडलं ना, मग झालं. त्याबरोबर मग आजी म्हणते, बरं ऊर्जा कशी आहे, कुठे आहे, काय करते ती. त्यावर लगेचच शौर्य म्हणतो, ऊर्जा ही काय ऊर्जा. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, आजी खरंच काय अमेझिंग रिसॉर्ट बुक केलं आहे तुम्ही. आम्हाला दोघांनाही ना हे रिसॉर्ट खूप म्हणजे खूपच आवडलं. खूप छान आहे हे सगळं, इथलं वातावरण सुद्धा प्रसन्न आहे. आणि हे काय चहासुद्धा आला. मग आईसाहेब म्हणतात, ठीक आहे, चहा आला आहे ना, मग तुम्ही दोघंजण आता चहा पिऊन घ्या, आपण नंतर बोलू. आणि त्याच्यानंतर आईसाहेब छान मज्जा करा, एन्जॉय करा बोलून फोन ठेवून देतात. मग विजया ही आईसाहेबांकडे बघत असते. आईसाहेब विजयाला म्हणतात, बघितलंस ना, तुझी मुलं किती आनंदात आहेत ते. मग उगाच तू हे सगळं का करतेस त्यांना वेगळं करायला. त्या बिचाऱ्यांच्या तर ध्यानामनात सुद्धा नसेल की तू काहीतरी हा असा विचित्र विचार करू शकतेस. विजया, मी तुला फार काही बोलणार तर नाही, पण फक्त एवढंच सांगते की हे सगळं वागणं बदल, वेगळं कर, सुधार. या सगळ्याचा उपयोग मात्र काहीही होणार नाही आहे, कळतंय का तुला. विजया अगं, शौर्य आणि ऊर्जाला स्वीकार, मोठ्या मनाने स्वीकार. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्पिता विचार करत असते, हा विकी कुठे गेला आहे. आज पप्पांनी मीटिंग ठेवली होती हे माहिती असतानाही हा आला नाही आहे मुलगा. नाही, याला फोन करून बघितलं पाहिजे, हा कुठे आहे. आता याने नवीन काही कॉम्प्लिकेशन क्रिएट करून नाही ठेवलं म्हणजे मिळवलं, असा विचार करत अर्पिता ताबडतोब विक्रांतला कॉल करते. आता विक्रांत हा तिचा फोन उचलतो. विक्रांतच्या हातामध्ये आता इकडे त्याने जे ठरवलेलं असतं, तीर्थाला किडनॅप करायचं आणि लग्न करायचं त्यासाठीचं मंगळसूत्र असतं. तो फोन उचलतो आणि म्हणतो, हा पी बोल. त्याबरोबर आता ती म्हणत असते की विकी तू कुठे आहेस. त्यावर तो म्हणतो, अर्पी मी म्हटलं ना तुला, मी एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे म्हणून. त्यावर ती म्हणत असते की हे बघ विकी, काही चुकीचं करू नकोस हा. विकी म्हणतो की मी जे सांगितलं आहे ते तू लक्षात ठेव, घरात कोणाला काही बोलू नको, ठेवतो मी, आणि मला उशीर होईल यायला असं पप्पांना सांग. एवढं बोलून तो फोन कट करतो. तेव्हा त्याला आठवतं की तिला आठवतं अर्पिता आणि विकी ह्या दोघांची सकाळी टक्कर झाली होती. त्यावेळी विक्रांतच्या खिशातून पैशांचा बंडल खाली पडला होता. तर अर्पिता विक्रांतला म्हणाली होती, विकी प्लीज असं काहीही करू नकोस की ज्याने माझ्या आणि शौर्याच्या लग्नात आणखीन कॉम्प्लिकेशन्स येतील. हे बघ, आधीच तू खूप काहीतरी करून ठेवलं आहेस, पण आता असं काही वागू नकोस हा. त्यावेळी त्याने अर्पिताच्या गालावर हात ठेवला आणि तिला म्हटला, अर्पी तुला वाटतं मी नेहमी तुझ्यावर रागवतो, मी नेहमी तुझ्यावर चिडतो, पण म्हणून मला तुझी कंडिशन कळत नाही आहे, बरोबर ना. पण तसं नाही आहे, काळजी करू नकोस अर्पी. तुझं आणि शौर्याचं लग्न होण्यापासून ना कोणीच नाही थांबवू शकत, कोणीच नाही. जर काही कॉम्प्लिकेशन्स आले ना तर मी त्या शौर्याला जाऊन घेऊन येईन आणि
त्या शौर्याला पळवून आणून त्याचं लग्न तुझ्याशी लावून देईन, हा विश्वास आहे माझा खरंच, आणि तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव. त्यावेळी अर्पिता इकडे विचार करते की विकी जे म्हणालाय ते तो नेहमीच करतो, त्यामुळे खरं तर काळजी करण्याची तर मला काही गरज नाही आहे. पण विकी काही चुकीचं तर करणार नाही ना, विकीकडून काही चुकीचं तर घडणार नाही ना. अर्पिताला विक्रांतमुळे खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं चहाखारी खाऊन होतात. त्याच्यानंतर मग ऊर्जा म्हणते, शौर्य मी काय म्हणते, आता आपण बाहेर जायचं का? त्यावेळी शौर्य म्हणतो, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. त्यावर ऊर्जा म्हणते, सरप्राईज? पुन्हा सरप्राईज? शौर्य, अरे किती सरप्राईजेस देतोयस तू मला, आणि काय आहे का याच्यामध्ये? त्यावर शौर्य म्हणतो, मिसेस बायको आता तू उघडून बघ ना याच्यात काय आहे ते. त्यावेळी ऊर्जा आता लगेचच ते सरप्राईजचं पॅकेट हातामध्ये घेते. शौर्य म्हणतो, बघ बघ काय आहे ते. ऊर्जा म्हणते, मेहंदीचा कोन? शौर्य, अरे मेहंदीचा कोन का आणलायस तू आत्ता? मेहंदी काढायची आहे. त्यावेळी शौर्य म्हणतो, ऊर्जा ऐक ना, हा मेहंदीचा कोन आणि ही मेहंदी खूप खास आहे. म्हणजे युजली जेव्हा नवीन कपलचं लग्न होतं ना, त्यानंतर ती दोघंजणं हनीमूनला जातात, फिरायला जातात, मजा मस्ती करतात, अनेक ठिकाणी जातात येतात. त्यावेळी त्या नवरीच्या हातावरती मेहंदी असते आणि त्या मेहंदीचा सुगंध त्यांच्याबरोबर दरवळत असतो आणि कायमस्वरूपीसाठी त्या आठवणींबरोबर तो मेहंदीचा वाससुद्धा जोडलेला राहतो. पण ऊर्जा, आपल्या बाबतीत तसं नाही घडलं, आपल्याला तसं नाही करता आलं. म्हणजे आपल्याला हनीमूनला नाही येता आलं लग्नानंतर, पण आत्तासुद्धा आजीने प्लॅन केलं म्हणूनच आपण हनीमूनला आलो आहे. मग त्यावेळी आपण दोघांनीही जो वेळ एकत्र घालवणार आहोत ना, तो चांगला असायला हवा. म्हणजे नवरी म्हणून तुझ्या ज्या ज्या काही इच्छा आहेत ना, मला त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. आणि म्हणून मी हा मेहंदीचा कोन घेऊन आलो ऊर्जा. ह्या कोनने आता मला जमेल तशी मी स्वतः तुझ्या हातांवरती मेहंदी पाडणार आहे, चालेल तुला? त्यावेळी ऊर्जा म्हणत असते की शौर्य, अरे. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मला तुझी नवरी म्हणून राहिलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करायची, म्हणून मला हे सगळं करायचं आहे. मला जमेल तशी मेहंदी मी पाडेन, चालेल? त्यावर ऊर्जा म्हणते, मला आवडेल, पाड. आणि मग ती शौर्याच्या पुढे दोन्ही हात करते. शौर्य तिच्या हातांवरती छान मेहंदी काढतो. त्यानंतर मग आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच म्हणजे तू माझ्यासाठी किती काय करतोस, वेळ मिळाली की माझ्यासाठी गिफ्ट खरेदी करत असतोस, पण मला हे सगळं जमतच नाही. मी तुझ्यासाठी कधी काही घ्यावं आणि तुला द्यावं असा विचार मी करत नाही रे, माझ्या मनात नाही येत ह्या सर्व गोष्टी लवकर. त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा अगं तुझ्या मनात येत नाही म्हणूनच तर माझ्या मनात येतात ना, तू देत नाहीस म्हणून मी देतो, विषय संपला. आणि मिसेस बायको, तुझ्यासाठी काहीही करताना आहे ना, मला विचार करावा लागतच नाही. मी जे काही करतो, जे काही बघतो ते फक्त तुझ्यासाठीच असतं ना. मग त्यावर ऊर्जा म्हणते, खरंच शौर्य मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला, पण मला मात्र तुझ्यासाठी काहीच करता येत नाही. आता तू हे कोण, परत हे गिफ्ट, हे सगळं कुठून कसं घेतलंस, कधी घेतलंस, मला काहीच माहीत नाही आहे. शौर्य म्हणतो, मिसेस बायको तुझ्यासाठी काहीही घेताना आहे ना, मला ताबडतोब घेता येतं. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य खरंच तू ग्रेट आहेस. त्यानंतर आता त्यांची मेहंदी पाडून होत आलेली असते. मेहंदी पाडून झाल्याच्यानंतर मग आता शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य आपण ना नंतर बाहेर जाऊया. त्यावेळी शौर्य ऊर्जाला स्वतःच्या मिठीत खेचतो आणि म्हणतो, बाहेर कशाला जायचं आहे बाहेर मिसेस बायको, आपण थांबूयात ना इथेच. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य काय चाललं आहे तुझं? त्यावर शौर्य म्हणतो, बायको ऐक ना, आपण एक काम करूया, आपण ना तुझ्या हाताचे छान फोटो काढूया, ये 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 इथे बस. आणि मग शौर्य ऊर्जाला तिथे बसवतो आणि म्हणतो की आता तू ना छानपैकी पोजेस दे आणि मी मस्तपैकी तुझे फोटो क्लिक करतो, म्हणजे छान वाटेल ना. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य अरे या सर्व गोष्टींची खरंच काय गरज आहे? नाही म्हणजे. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं असं काय करतेस, काढूयात ना फोटो प्लीज. त्यावर ऊर्जा म्हणते, ठीक आहे काढूया. आता शौर्य फोटो काढायसाठी मोबाईल घ्यायला जातो. त्यावेळी आता ऊर्जाला तिचे आणि शौर्याचे काही जुने दिवस आठवू लागतात. शौर्याकडे बघत तिला आठवत असतं की कशा पद्धतीने शौर्य आणि तिची पहिली भेट झाली होती, कशी त्या दोघांनी पहिल्यांदा चहाखारी खाल्ली होती. चहाखारी खाल्ल्याच्यानंतर हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध वाढत गेले. शौर्याने कसं ऊर्जाच्या घरी पाणी भरलं होतं,
त्याच्यानंतर कसे तिच्याकडे कानातले सुद्धा घ्यायला पैसे नाही आहेत हे तिने खरं सांगितल्यावर शौर्यने तिच्यासाठी छान नाजूक छोटेसे कानातले घेतले होते. त्यानंतर मग ऊर्जाला पुढे आठवत जातं की कसे ते दोघंजणं एकत्र कोर्टात बाईकवरून यायचे, बाईकवरून जायचे. त्याच्यानंतरनं कसं ते दोघंजणं कायम एकमेकाची मदत करायचे. त्याच्यानंतर मग जेव्हा तिच्या बाबांची ती स्कूटी तिच्या आईने गहाण ठेवली होती, ती स्कूटी गहाण आहे हे कळल्यावर ऊर्जा नाराज झाली होती. तेव्हा शौर्यने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ऊर्जाची स्कूटी सोडवली होती. ते सगळं आता तिला आठवत असतं. त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा काय गं, काय झालं? त्यावर ऊर्जा म्हणते, काही नाही शौर्य. शौर्य म्हणतो, ऊर्जा तुझ्या हातांवरची ही मेहंदी पाहून ना मला खूप भारी वाटते. आता शौर्यने ऊर्जाच्या हातावर काय मेहंदी पाडलेली असते तर त्याने तिच्या एका हातावर फुलाची मेहंदी पाडलेली असते आणि त्याने तिच्या दुसऱ्या हातावरती यू आणि एस असं लिहिलेलं असतं. मध्ये बदाम काढलेलं असतं आणि बाजूने हार्ट स्ट्रिंग काढलेले असतात. आणि मग आता त्याने ते हार्ट स्ट्रिंग काढलेलं असतात आणि मग आता ते दोघंजणं त्या मेहंदीकडे बघत असतात. त्यावेळी मग आता ऊर्जा ही म्हणत असते, शौर्य थँक्यू सो मच. शौर्य म्हणतो, कशासाठी? ऊर्जा म्हणते, तू किती काय काय करत असतोस माझ्यासाठी नेहमीच. शौर्य म्हणतो, मिसेस बायको तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच तू खूप ग्रेट आहेस, तू आजपर्यंत माझ्यासाठी किती काय केलं आहेस. आणि मग ऊर्जा आता त्याला म्हणू लागते, तुला आठवतं आपण दोघंजणं एकत्र आपल्या स्कूटीवरून जायचो? खरं तर मला ना त्या सगळ्या गोष्टी आज खूप आठवत आहेत आणि ते सगळं आठवून छानही वाटते. हे ऐकून शौर्यलाही बरं वाटतं. त्यानंतर मग दोघंही इमोशनल होतात. तर शौर्य म्हणतो, मिसेस बायको नाही नाही नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, काय रे काय झालं? शौर्य म्हणतो, आज इमोशनल व्हायचं नाही आहे, आज आपण छान तुझे हसरे पुन्हा फोटो काढूया, ये. आणि मग शौर्य आणि ऊर्जा पुन्हा फोटो काढणार असतात. ऊर्जा म्हणत असते, अरे शौर्य किती फोटो काढणार आहेस तू? त्यावेळी शौर्य हा म्हणत असतो की खूप खूप फोटो काढायचे. आणि मग तो आता ऊर्जाचे पुन्हा फोटो काढतो. ऊर्जा हसत असते शौर्याला. आणि मग त्याच्यानंतर मग शौर्य म्हणतो, बरं आता एक सेल्फी पण काढूया परत. आणि मग त्यानंतर दोघं नवरा बायको सेल्फीसुद्धा क्लिक करतात. वातावरण आनंदी, प्रसन्न आणि छान असतं. दोघंजणं हनीमूनला आलेले असतात शौर्य आणि ऊर्जा, त्यामुळे ते खूप खुश असतात. त्यानंतर आता ऊर्जा ती मेहंदी सुकवायला फिरत असते आणि त्यावेळी आता ती शौर्याला म्हणते, शौर्य अरे काय रे हे, आता ही मेहंदी कधी सुकणार? त्याच्यानंतर आपण कधी खाली जाणार? कधी आपण फिरणार? खरंच अरे तुला माहिती आहे का, मला ना बाहेर जायचं आहे. त्यांनी आपण जेव्हा एंट्री करायला आलो ना तेव्हा जे पोस्टर्स लावले होते ना तिकडे मी बघितलं. तिकडे ना पोस्टर्समध्ये खूप छान छान जागा होत्या, खूप फिरण्यासारखं या साईडला. आपल्याला ना ते सगळं फिरायचं आहे, छान आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. त्यावेळी शौर्य म्हणतो, ऊर्जा नको यार, आपण खोलीतच राहायचं आहे, मी काही खोलीच्या बाहेर कुठे जाणार नाही आपल्या. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य अरे असं काय करतोयस तू, जाऊयात ना आपण छान दोघंजणं फिरायला. आणि हे बघ मला फिरायचं आहे, मी फिरणार आहे आणि तू सुद्धा माझ्याबरोबर फिरायचंस. ही मेहंदी सुकली की मग आपण जाऊया, कळलं ना? त्यावेळी मग शौर्य म्हणतो, पण मग मेहंदी सुकायची वाट बघायची काय गरज आहे बायको, आपण आत्ता जाऊ शकतो ना. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे चेंज करताना कपड्यांना मेहंदी लागणार नाही का? शौर्य म्हणतो, चल मी मदत करतो. त्यावर ऊर्जा म्हणते, हां ठीक आहे. आणि मग ते दोघंजणं पुढे जाणार असतात. इतक्यात ऊर्जाच्या लक्षात येतं की हा शौर्य आहे. ऊर्जा म्हणते, नाही नको, माझा ड्रेस आहे ना, मी चेंज करेन. त्यावर शौर्य म्हणतो, अरे असं कसं, आता तर तू म्हणालीस ना की हां तू मदत कर म्हणून, आणि आता लगेच म्हणतेस की माझा ड्रेस आहे मी चेंज करेन म्हणून, याला काय अर्थ आहे बायको? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य नको, मी माझे कपडे चेंज करेन, तू नको करू काही. त्यावर शौर्य म्हणत असतो, मिसेस बायको असं कसं? आता तर मग असं म्हणत शौर्य ऊर्जाला मिठीत खेचतो. त्यानंतर ऊर्जा कसा बसा शौर्याच्या हातातून तो ड्रेस खेचू लागते. ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य सोड मला, शौर्य जाऊ दे, मला फ्रेश होऊ दे, आवरायचं आहे, आपल्याला फिरायला जायचं आहे ना. पण शौर्य ऊर्जाला आता त्या कपड्यांसकट स्वतःच्या मिठीत ओढून घेतो आणि म्हणत असतो, मिसेस बायको आता काय करशील बोल. त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, शौर्य अरे तू पण ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ऊर्जा म्हणते, आय लव्ह यू टू शौर्य, माझंसुद्धा तुझ्यावर तितकंच प्रेम आहे खरंच. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे.
ऊर्जा म्हणते मी सुद्धा तुझ्याशिवाय कायम अपूर्ण आहे. त्याच्यानंतर ती फ्रेश व्हायला जाते. तर दुसऱ्या बाजूला तीर्थाला किडनॅप करण्यासाठी ज्या लोकांवर विक्रांतने कामगिरी सोपवलेली असते त्यांच्यापैकी जो एक जण असतो तो आता तीर्था कधी कॉलेजच्या बाहेर पडते याचीच वाट बघत तीर्थाच्या कॉलेज बाहेरच उभा असतो. त्याचं लक्ष तीर्थाच्या वाटेवरतीच असतं. तीर्था कधी दिसते असंच त्या माणसाला झालेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजण बाहेर फिरायला जायला निघालेले असतात. शौर्य तयार होतो आणि ऊर्जाला हाका मारत असतो. तो म्हणत असतो, मिसेस बायको आटप ना यार, किती उशीर लागतोय तुला तयारी करायला. ऊर्जा, कोर्टात जायचं असतं तेव्हा तर अगदी चटाचट आवरतेस, मग आजही आवर ना. मग ऊर्जा तयार होऊन बाहेर आलेली असते. आता ऊर्जाला बाहेर आल्यावर बघून शौर्य खूप इम्प्रेस होऊन जातो ऊर्जावरती आणि तो ऊर्जाला म्हणतो, वाव, एक नंबर. इथे ना माझी बायको होती, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही थेट आमच्या रूममध्ये कशा आलात. अहो माझी बायको. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य. त्यावर लगेचच शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं काय कमाल दिसतेस तू खरंच. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य काय बोलतोयस तू हे. त्यावर शौर्य म्हणतो, अगं खरंच तू खूप भारी दिसतेस. बरं चल आता निघायचं, बाहेर जायचं आहे ना आपल्याला. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे हे असं. मी काय म्हणते शौर्य, ऐक ना माझं थोडं, आपण आहे ना बाहेर जाऊया, पण हे असं नको. मी एक काम करते, मी आता चेंज करून येते. हे बघ ऐक माझं, तुला मला बघायचं होतं की नाही फक्त एकदा या कपड्यात. मी हे कपडे घातले, तू मला पाहिलंस. आता मी एक काम करते, पटकन चेंज करून येते, त्यानंतर मग आपण बाहेर जाऊ कुठे. त्यावेळी शौर्य ऊर्जाला थांबवतो आणि म्हणतो, मिसेस बायको अगं काय बोलतेस तू, हे चेंज करते म्हणजे काय. नाही ऊर्जा, तू अजिबातच काहीही चेंज वगैरे करायचं नाही आहेस. आपण असंच बाहेर फिरायला जाणार आहोत. ऊर्जा, अगं तुला काय सांगू, तू केवढी भारी दिसतेस ते. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा पण बिन काही नाही, तू अशीच येणार आहेस माझ्याबरोबर बाहेर, समजलं तुला. अगं तू अशीच खूप भारी दिसतेस ऊर्जा, तुला कळतंय का. तुला काय वाटतं मी तुझ्यासाठी काहीतरी असं अलतू फालतू घेऊन येईन का ज्याच्यामध्ये तू छान नाही दिसणार. ऊर्जा, अगं तुझ्या ह्या कपड्यांनी आणि तुझ्या ह्या रूपाने मला वेड लावलं आहे खरंच. चल आपण असेच बाहेर जाणार आहोत. ऊर्जा म्हणते, शौर्य नको ना प्लीज. त्यावर शौर्य म्हणतो, मग बाहेरच जायचं नाही का आपण. त्यावर ऊर्जा म्हणते, जायचं आहे. त्यावर शौर्य म्हणतो, मग तुला ह्या कपड्यांबरोबरच माझ्यासोबत बाहेर यावं लागेल. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण. शौर्य म्हणतो, ऊर्जा पण नाही, किंतु नाही, परंतु नाही. आता निर्णय तुझा आहे, तुला ठरवायचं आहे की तुला काय करायचं आहे ते. जर जायचं असेल बाहेर तर या कपड्यांनीच, नाहीतर. त्यावर मग मात्र ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण. शौर्य म्हणतो, ऊर्जा माझा डिसिजन झालेला आहे, जर तुला माझ्याबरोबर बाहेर जायचं असेल तर तुला या कपड्यांमध्येच यावं लागेल, आता तू ठरव. त्यावेळी मग मात्र आता ऊर्जाची सगळ्या बाजूंनीच कोंडी झालेली असते. काय करावं आणि कसं बोलावं हे ऊर्जाला शौर्याच्या समोर सुचतच नसतं. शौर्य ऊर्जाला म्हणतो, मिसेस बायको तू खरंच खूप गोड दिसतेस, सुंदर. ऐक ना माझं, राहू देत हेच कपडे, तुला काही चेंज करण्याची गरज नाही आहे, चल. आणि मग शौर्य हा ऊर्जाला ताबडतोब हातात हात घेतो आणि बाहेर घेऊन जाऊ लागतो. आता दोघं नवरा बायको बाहेर जायला निघतात. शौर्य ऊर्जाबरोबर बाहेर जायला खूप खुश असतो, खूप एक्सायटेड असतो, कारण ऊर्जा खूप जास्त सुंदर आणि खूपच भारी दिसत असते. त्यानंतर इकडे विक्रांतच्या माणसांचा ठरलेला प्लॅन असतो. त्याप्रमाणे आता विक्रांतची माणसं इकडे आता तीर्थाला किडनॅप करतात. ते तीर्थाला गाडीत बसवून घेऊन जात असतात. आता तीर्था थोडीशी घाबरलेलीही असते. आणि त्यानंतर इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं मस्ती करत असतात. ऊर्जा आणि शौर्य मज्जा आनंद साजरा करत असतात. शौर्याने ऊर्जाला आणखीन एक गिफ्ट दिलेलं असतं आणि आता ते गिफ्ट बघून ऊर्जाही खुश झालेली असते. आणि आता ते दोघंजणं मजा मस्ती करताना आता शौर्य ऊर्जाला खेचतो, ती बेडवरती पडते. इतक्यात ऊर्जाचा फोन वाजतो. शौर्य म्हणतो, हा फोन पण ना अगदी चुकीच्या वेळी वाजतो. ऊर्जा फोन रिसीव्ह करते आणि त्यानंतर शौर्याला म्हणते, शौर्य आपल्याला ताबडतोब निघायला हवं. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं काय बोलतेस हे, तूच तर म्हणाली होतीस ना की तुला सगळं फिरायचं आहे म्हणून इथलं. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य तीर्थाला कोणीतरी किडनॅप केलं. हे ऐकून मग मात्र आता शौर्य खूपच जास्त सिरियस होऊन जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता ऊर्जा आणि शौर्याला जेव्हा कळेल की तीर्थाला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विक्रांत शिर्के आहेत, तेव्हा ऊर्जा आणि शौर्य विक्रांतचं काय करतील ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर नक्की जोडलेलं राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.